आनंदी प्रेक्षकांनो, मालिका कसल्या जबरदस्त वळणावरती आलेली आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की हा विद्याधर एकावरती एक आता कारस्थान करतच चाललेला आहे। पण या वेळेला मात्र आता विद्याधरने एकदम पुढची हाईट केलेली आहे। विद्याधरने मुद्दामच आता आनंदीला आपल्यासोबत रात्र घालवण्यासाठी हा जो काही घाणेरडा प्रकार केलाय आणि त्यानंतर पेटून उठलेल्या आनंदीने आता मात्र इकडे मालक साहेबांच्याच म्हणजेच युगंधरच्या साथीने जो काही महाभयंकर धमाका केलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा जेलमधून सुटलेल्या विद्याधरची रवानगी जेलमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सपोर्ट करण्यात आलेला आहे तो म्हणजे युगंधरकडून। नक्की असं काय घडलंय आणि त्यानंतर मात्र आता युगंधरला जी आता नशेची औषधं देण्यात आलेली आहे त्याचा पुढे काय परिणाम झालाय सगळं सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। एपिसोड छोटासाच, अजिबात चुकवू नका। इकडे आपण पाहिलं की आरती आनंदीला सांगायला लागते की मालक साहेब माझ्यावरती खूप चिडलेले आहेत, म्हणजे आता मी शिक्षणामध्ये मुद्दाम हे केलं, परीक्षेला बसले नाही त्या कारणासाठी। आनंदी म्हणते पण ताई तू का केलंस हे सगळं? आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते अगं तू मला सांग, शिक्षणासाठी मला पुढच्या मुंबईला जायला लागलं असतं आणि मी मुंबईला कशी जाणार होते? यावरती आनंदी म्हणते का, काय झालं? आणि त्यावरती ती सांगायला लागते अगं आबांना सोडून आता मी हे सगळं कसं करणार होते? मला खरंच कळत नाहीये की मी बरोबर केलं की चूक केलं, पण या सगळ्यामध्ये मी जे केलं ते फक्त आबांसाठी केलं। तू मला सांग, आर्ची छोटी आहे आणि आता बघतेसच ना या इथे काय चाललंय, हे विद्याधर सरकार आता आपल्याला किती त्रास देतात, त्यात आर्ची आणि आबा या दोघांना सोडून आता मी जाऊ का? ताईचा तर आपण काहीच हे करू शकत नाहीये, कारण तिचा नवरा दाजी तिला थोडीच आपल्याकडे पाठवणार आहे आणि त्यामुळे आबांची काळजी घ्यायला कोण आहे? तुझा संसार सुरू झालेला आहे आणि असं असताना मी आता कशा पद्धतीने तिकडे जाऊ मला खरंच काही कळत नव्हतं। आणि त्यावरती आनंदी म्हणते वेडी आहेस का तू ताई? अगं मी होते ना, आणि ही तुझी खरी अडचण जर का मालक साहेबांना कळली असती ना तर मालक साहेबांनी सुद्धा याच्यावरती नक्कीच उपाय काढला असता। ताई तू या सगळ्यामध्ये हे करून खूपच मोठा वेडेपणा केलेला आहेस, मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये। आणि यावरती ती म्हणते प्लीज मालक साहेबांना माझी बाजू तू समजून सांग ना, तू जर का मालक साहेबांना समजून सांगितलंस ना मग मात्र या सगळ्यामध्ये मालक साहेब तुझी गोष्ट नक्कीच ऐकतील। असं म्हटल्यावरती मग आता आनंदी इकडे सांगायला लागते हे बघ ताई, मी आता बोलेन त्यांच्याशी, पण मी तुला काही शब्द देऊ शकत नाहीये। काहीही झालं ना तरी मालक साहेब चिडलेले असतील आणि त्यानंतर मी कसं काय तुला हे सगळं सांगू? असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते हे बघ ताई, तू या सगळ्यामध्ये आता मात्र मालक साहेबांशी बोलून घे। इकडे तोपर्यंत विद्याधरने आपण पाहिले की नाटक तर केलेलंच आहे। विद्याधरने आता इकडे गुंगीचं औषध दिलेलं आहे युगंधरला आणि युगंधरचं डोकं आता गरगरायला लागलंय। युगंधर घरी यायला निघालेला आहे, युगंधरला त्रास होतोय आणि इकडे काम झाले फत्ते म्हणून आता विद्याधरला सांगण्यात आलेलं आहे आजची रात्र विद्याधर आनंदीसोबत घालवण्यासाठी साम दाम दंड भेद सगळं आता वापर करण्याचं ठरवतो। आणि त्यानंतर मात्र आता त्याने काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आता रात्रीच्या वेळेला आनंदीच्या रूम मध्ये शिरकाव करायचं ठरवलंय। म्हणजे आनंदीची रूम म्हणजे काय, आनंदीला रूम तर स्वतःची नाहीये आणि आनंदी या सगळ्यामध्ये झोपते म्हणजे ती स्वयंपाक खोलीत, हे त्याला चांगलंच माहिती आहे। आणि त्याचमुळे त्यांनी आता त्याच वेळेला इकडे आता स्वयंपाक खोलीमध्ये एंट्री करायचं ठरवले। स्वयंपाक खोलीमध्ये एंट्री केल्यावरती आनंदी सगळी दारं लावून खरं तर आता स्वयंपाक खोलीत झोपायला चाललेली असते, पण ज्या वेळेला आनंदी स्वयंपाक खोलीमध्ये झोपायला चाललेली आहे आणि त्याच वेळेला तिला आवाज ऐकू आलाय कोण आहे कोण आहे, तिला पुन्हा एकदा तपकिरीचा वास आलाय आणि तिला कळलंय की विद्याधर सरकार आता इकडे आलेले आहेत आणि हे आपल्याला या सगळ्यामध्ये आता त्रास देण्यासाठीच आलेले आहेत हे तिला समजल्यावरती मात्र आता आनंदी इकडे आरडाओरडा करायला लागते। पण आनंदी आरडाओरडा करायला जरी लागली असली तरी सुद्धा इकडे आता युगंधर आपल्या रूम मध्ये आलाय आणि त्याला गुंगीच्या औषधामुळे नशा आलेली आहे आणि त्यामुळे तो आता झोपी गेलेला आहे। त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये, म्हणजे आनंदीला काही कळायला मार्ग नाहीये, कारण आता या सगळ्यामध्ये इकडे कोणीच येत नाहीये, कारण माई आणि दादा हे सुद्धा आपल्या खोलीत झोपलेत। आणि त्याच वेळेला मात्र आता आनंदीवरती हल्ला करण्याचा हा सगळा डाव इकडे विद्याधरने केलेला आहे। आनंदी मात्र आता खूपच घाबरले आणि स्वतःच्या संरक्षणासाठी आनंदी मात्र आता तिथे फळं कापायला असलेला एक चाकू आपल्या हातात घेते आणि तो चाकू हातात घेऊन आनंदी मात्र आता तडक तिकडे निघालेली आहे। ज्या वेळेला आनंदी समोर येते आणि त्याच वेळेला युगंधरला साधारणपणे कसला तरी आवाज आलाय, आनंदी काहीतरी बोलते का? युगंधर उठण्याचा प्रयत्न करतोय
पण युगंधरला या सगळ्यामध्ये आता मात्र उठता काही येत नाहीये. युगंधर उठण्याचा प्रयत्न करत असतानाच मात्र आता तोपर्यंत इकडे विद्याधर आलेला आहे आनंदीच्या जवळ आणि तो आता आनंदीला किस करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला तो आता आनंदीला किस करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे नशेमध्ये लडबडलेला युगंधर तिकडून उठून आलेला आहे. उठून आल्यावरती तो आता विद्याधरची कॉलरच पकडतो. काय चाललंय काय तुझं? तुला काय वाटलं की आता रात्रीच्या अंधारामध्ये तू काही करशील आणि आम्हाला समजणार पण नाहीये? आणि त्याच वेळेला आता मात्र युगंधरने फोन करून इकडे शिर्केंना पोलिसांना आणायला सांगितले. शिर्के धावत पळत आले. काय झालं साहेब? काय झालं साहेब? आणि त्यावेळेला तो आता सांगायला लागतो, काय झालं? या आता नराधमाला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये पुन्हा एकदा पाठवा असं म्हण. आणि त्यानंतर हा आरडाओरडा ऐकून घरातले सगळेच जण तिकडे आलेले आहेत. काय झालं काय झालं असं म्हणत सगळेजण तिकडे आता आलेले आहेत आणि सगळ्या जणांचा एकच गहजब झालेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता माई इकडे आनंदीला विचारायला, आनंदी काय झालं? अगं काय झालं आनंदी? असं म्हणत माई आता आनंदीला विचारायला लागलेले आहेत. आणि त्यावरती आनंदी सांगते की आता विद्याधर सरकारीकडे आतमध्ये घुसले आणि माझ्यावरती हात टाकलाय. माई म्हणतात, आनंदी तुला आता हे सगळं मुळूमुळू रडत बसून चालणार नाहीये. प्रत्येक वेळेला तुझ्या मदतीला कुणीही येणार नाहीये. युगंधरची अवस्था बघतेस, त्यांनी आता काहीतरी त्याला नक्कीच प्यायला दिलंय किंवा काहीतरी केलंय. कारण विद्याधरची इतकी हिंमत झालीच कशी की युगंधर इथे असताना तुझ्या आता अब्रूवरती हात टाकण्याची? ते काही नाहीये. तुला आता स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे बाळा. काहीही झालं ना तरी सुद्धा तो आता तुझ्यावरती हल्ला करून आलाय आणि त्याच वेळेला तू त्याला तिथेच ठेचायला पाहिजे होतंस. आणि त्यावरती मग आता इकडे पोलिसांना बोलवायला शिर्के आले. सगळे जमा झालेत आणि त्यावरती मात्र आता मारून मारून विद्याधरला युगंधरने चांगलंच बेजार केले. विद्याधर म्हणतोय, हे बघ स्वतःच्या बायकोला तुला सांभाळता येत नाहीये. मग काय झालं? मी तिला हे केलं तरी? विद्याधर आता मात्र इकडे हे सगळं बोलत असताना युगंधर चिडलाय आणि त्याच आता इकडे चांगलाच विद्याधर चिडलाय आणि आत्ताच्या आत्ता ह्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. तितक्यात तिकडे आनंदी आले. थांबा मालक सरकार असं म्हणत मात्र आता तिने इकडे विद्याधरच्या थोबाडीत दिले. एका बाईला समजतोस काय तू? म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये माझा आता फायदा घ्यायला आलास आणि मालक सरकारांना तू आता गुंगीचं औषध दिलंस असं म्हणत दुसरी थोबाडीत दिले. आणि त्यावरती मग आता युगंधर सांगायला लागतो, बरोबर आहे आनंदी, तू आता स्ट्रॉंग व्हायला पाहिजेस. या घरामध्ये जर का आता तुला तुझं हक्काचं स्थान मिळवायचं असेल तर तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे या अशा नराधमांना अद्दल घडवायलाच पाहिजे आणि त्यासाठी तू आता सक्षम असली पाहिजेस. चिडलेली आनंदी सांगते, खबरदार यापुढे जर का आता मला या सगळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर स्वतःची मर्दानगी दाखवायची असेल तर स्वतःच्या बायकोच्या समोर दाखवा. बायकोला डॉक्टरांकडे जावं लागतंय की आता मूल होत नाहीये आणि डॉक्टरांनी सांगितलंय तुमच्यात दोष आहे, तिच्यात नाही आहे. आणि त्याचमुळे तुमची मर्दानगी दाखवायची वेळ असेल ना तर एक बाळ जन्माला घालून दाखवा. तुमची मर्दानगी आता इकडे माझ्यासमोर दाखवायची खरंच गरज नाहीये. आनंदीने दे दनादन असे काही वार आता केलेले आहेत की त्यानंतर युगंधर आणि इकडे विद्याधर दोघंही बघत बसलेत. युगंधर अभिमानाने तर विद्याधर घाबरलाय. आणि त्यावरती मग आता शिल्पा म्हणते, काय बोलतेस आनंदी? आणि त्यावरती आनंदी सांगते, हो मालक साहेब, आता इकडे त्यांनी आता गोळ्या घेतल्या होत्या म्हणून त्यांची तब्येत बिघडली म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो. तर डॉक्टरांनी आता इकडे सांगितलं की तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तुम्ही आई होऊ शकता. कमतरता आहे ती यांच्यातच असणार आहे. त्यांना एकदा घेऊन या म्हणजे त्यांच्यात काय कमतरता आहे हे आपल्याला कळेल. पण हा माणूस जायला तयार नाहीये. मग याची मर्दानगी इथे दिसते का? असं म्हणत खाटकन त्याच्या 2 थोबाडीत दिलेत. बाद झालं. माझ्या संरक्षणासाठी मी समर्थ आहे. कुणीही माझं संरक्षण करायची गरज नाहीये. मालक साहेबांना तू आता गुंगीचं औषध दिलंस म्हणून मी माझं संरक्षण करू शकणार नाही असं वाटतंय. पोलीस आलेले आहेत आणि विद्याधरला अटक करतात. आणि आता आनंदी सांगायला लागते, काहीही झालं तरी या वेळेला तू आता सुटणार नाहीस याची मी व्यवस्था करेन. मागच्या वेळेला फसवून आता माझ्या सह्या घेऊन तुला सोडवण्याचं काम करण्यात आलं होतं ना, पण या वेळेला मात्र आता तुला सोडवण्याचं काम इकडे करणार नाहीये. कुणी करणार नाहीये. आणि जर कुणी केलं ना तर मी बघेन कसं करतायत ते. असं म्हणत आनंदीने मात्र आता त्याला जेलमध्ये पाठवले आणि एक प्रकारे इशारा दिलाय शिल्पाला,
कारण मागच्या वेळेला शिल्पाने आता इकडे तिच्या सह्या खोट्या घेतल्या होत्या म्हणून तिने शिल्पाला इशारा दिलाय. तडक भडक इशाऱ्याने शिल्पा सुद्धा हादरलेली आहे. शिल्पाला कळत नाहीये की हिच्यामध्ये इतका आता कॉन्फिडन्स आलाय कुठून, पण हा कॉन्फिडन्स आलेला आहे एका बाईला आपल्या आत्मरक्षणासाठी. आणि त्यानंतर युगंधर सांगायला लागतो, खबरदार या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवलंस तर फायनली पुन्हा एकदा विद्याधरची रवानगी जेलमध्ये झाले आणि आनंदी स्ट्रॉंग झालेली आहे.